आणि मननाच्या साठी आपण सर्वजण तयारीत बसलेले आहोत. प्रभूची आपण प्रार्थना करू की प्रभूने आपल्याला स्पर्श करावा, आपल्याला प्रभूची वचन कळावीत आणि त्याप्रमाणे करण्यासाठी प्रभूने आपल्याला मदत द्यावी. त्याच्या पवित्र आत्म्याची शक्ती, सामर्थ्य आणि इतकंच केवळ नव्हे तर सहाय्य द्यावं म्हणून आपण स्वतःला प्रभूच्या हातात सुपूर्द करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि थोडसा आदेश परमेश्वर, आजच्या दिवसाबद्दल आणि तुझी भक्ती करण्याचा हा शुभ प्रसंग तू आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. आज परत एक वार या आम्ही सुरू केलेल्या क्षमेच्या बाबतीमध्ये ज्यामध्ये प्रचंड स्वास्थ्य आम्हाला मिळतं, त्यावर विचार करत असताना तुझ्या वचनाच्या आधारे आम्हा सर्वांना आजचं मनन समजावं. त्याच प्रकारे या वचनाच्या द्वारे तू आमच्या अंतःकरणाबरोबर बोलावास आणि आमच्या वर्तनात परिवर्तन व्हावं असं तू दैनिक कृपेने घडवून आण. अडखण करणारे सर्व बाबी, विचलित करणारे विचार, अवतीभोवतीच्या हालचाली आणि आमचं भटकंती करणारं मन, या सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातात सुपूर्द करतो आणि तुला विनंती करतो की तुझ्या वचनाच्या द्वारे संपूर्णरित्या आमचं लक्ष तुझ्यावर केंद्रित व्हावं आणि आज तुझ्याशिवाय यावेळेस आमच्या दृष्टीस काहीही पडू नये असा अनुग्रह तुम्हाला प्रत्येकाला दे. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावाची प्रार्थना माहिती म्हणून तो स्वीकार. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण खाली बसूया सर्वजण व्यवस्थित आणि आजच्या मनाकडे आपण वळूया. आपण विषय सुरू केला होता द हिलिंग पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस. क्षमेमध्ये जे स्वास्थ्याचं सामर्थ्य आहे, हा विषय आपण 2 आठवडे ऐकत आहोत. आज थोडस रिकॅप करून एका निराळ्या याच मथळ्याखाली निराळ्या जो एक विषय आहे त्याला आपण सुरुवात करूया. आपण बघितलेलं आहे, रिकॅप आहे, उजळणी आहे. प्रत्येक वेळेस मी जर हा प्रश्न विचारला की मागच्या वेळेस आपण काय ऐकलं, कशावर आपण मनन केलेलं आहे, आपण मनन केलेलं आहे, किंवा एखादं पवित्र शास्त्रातलं वचन तुम्हाला आठवतं का, असा जर मी प्रश्न विचारला तर थोडासा ताण द्यावा लागेल आपल्या स्मरण शक्तीला. बऱ्याच लोकांना आठवेल, पण पुष्कदा असं होतं की आपल्याला मागच्या रविवारी आपण चर्चला गेलो आणि कुठला उद्देश होता हे आपल्या लक्षात राहत नाही. पण कोणी कुठले कपडे घातले होते, कोण कुठं बसलं होतं, कोणी कोणत्या साड्या नेसल्या हे मात्र चक्क व्यवस्थित आपल्या लक्षात राहतं. त्याचाच अर्थ की जर आपलं लक्ष व्यवस्थित ज्याकडे असेल त्याकडे ते आपल्या स्मरणात राहतं. काही का असे ना, मागच्या 2 आठवड्यापासून हा विषय आपण हाताळलेला आहे. पण आज उजळणी म्हणून आय वॉन्ट टू just remind certain things, and I'm going to go straight in English for this recap. We have been forgiven. First thing, this is what we learned. We have been forgiven, and therefore we ought to forgive one another because we are forgiven people. कलसे 2:13 ते 15 आणि कलसे 3:13 या वचनाचा पाठबळ आपल्याला मिळतं याच्यासाठी. Then forgiveness restores broken relationship. आपले नाते संबंध सुद्धा सुधारले जातात forgiveness मुळे, क्षमा दिल्यामुळे. Forgiveness is the path to love. Luke 7:47. Forgiveness precedes healing. Forgiveness जर आपण इतरांना दिलं तर आपल्याला मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य प्राप्त होतं. And God tells us to forgive instead of seeking revenge or bearing a grudge. लेवी याचं पुस्तक आणि 19 आणि 18 मध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं की उट्ट काढण्यापेक्षा किंवा रिव्हेंज घेण्यापेक्षा आपण इतरांना क्षमा द्यावी. हे this is what God expects of us. And then we talk about a little bit about how to forgive. The first thing in how to forgive, that we should realize that we also make mistakes and we are also part of the conflict between us and somebody else. And therefore ask Jesus
the one who is ultimate forgiver, through whom we have forgiveness. We need to ask Jesus to forgive us, to empower us, remembering that he has forgiven us. जो दाता आहे क्षमेचा, त्याच्याकडे आपण हाक करायला पाहिजे की आम्हाला मदत कर इतरांना क्षमा देण्यासाठी, कारण त्याने आपल्याला क्षमा केलेली आहे. डिसाइड that you don't want to keep on letting that person hurt you continuously by holding the grudge. एखाद्याच्या विरुद्ध आपण मनामध्ये ग्रज ठेवतो, द्वेष ठेवतो, नावड, त्यात तो आवडत नाही म्हणून एक नावड आपल्यामध्ये सारखी जागृत असते. आपल्या मनामध्ये एक अग्नी धगधगत असतो. So we have to decide that not to go on keeping and harboring grudge against that person, because it goes on hurting us. It's not time and again, continuously, whenever we remember that incident or that person, it gives us pain. And so when we forgive, these are some of the things that we learned. We need to keep in mind that we need to remember that forgiveness involves you're not condoning the thing, whatever has happened. त्याला आपण सूट देत नाही, त्याने आपल्यासाठी काय वाईट केलं, ज्याच्यासाठी आपलं मन दुखलं, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला, तर आपण सूट देत नाही. बट व्हॉट वी डू इज वी जस्ट सिम्पली लेट इट गो. आपण माफ करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, ते आपण कन्सिडरच करत नाही, ते आपण लक्षात घेत नाही. तो आपल्या जीवनाचा कार्यभागच मुळी नाहीये. दुसरी गोष्ट, जर आपण दुसऱ्यांना फॉरगिव्ह करतो तर वी हॅव बेनिफिट. We derive a lot of benefits out of forgiveness, letting go of anger, resentment, that can help us to keep calm, improve our health, increase our happiness. Proverbs 14:30 and Matthew 5:9. Even more important, forgiving others is a key to receiving God's forgiveness for our own sins. And this is very important. If we आपल्याला जर देवाने क्षमा करावी अशी आपली इच्छा आहे, तर आपण इतरांना क्षमा करावी. मत्ते 6:14 आणि 5. In forgiving, you got to be very emphatic. आपल्याला सहानुभूतीशील असण्याची गरज आहे, because we all are imperfect. James 3:2. Just as we appreciate being forgiven, we should likewise forgive mistakes of others. आपण जर कोणासाठी चूक केली असेल तर मग आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याला क्षमा करावी. आपण जर अपराध केलेला आहे, आपलं काही चुकलं असेल तर ज्याच्या प्रती हा अपराध घडलेला आहे त्याने आपल्याला क्षमा करावी अशी आपली इच्छा असते. आणि मी हे म्हटलं होतं मागच्या वेळेस की आपलं चुकलं तर आपल्याला फॉरगिव्हनेस पाहिजे असतो, दुसऱ्याचं चुकलं तर आपल्याला जजमेंट पाहिजे असतं. आणि ही माणसाची प्रवृत्ती आहे. But we got to be emphatic about it, and we should appreciate being forgiven. We should likewise forgive the mistake of others as we are forgiven and we expect to be forgiven. Matthew 7. We got to be reasonable in this process. आपण वाजवी राहायला पाहिजे, समंजस असायला पाहिजे. When we have minor causes of complaint, we can apply Bible's counsel. And what is Bible counsel? Continue putting up with one another. कलसे 3:13 मध्ये असं म्हटलेलं आहे, एकमेकांचे सहन करा, आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. Continue to putting up with one another. एकमेकांचं सहन करा. आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम असतो, एकमेकांचं सहन करायला फार कठीण जातं. मी का सहन करावं, तो का करत नाही, all that. We got to be quick, we got to act quickly if we want to get on to the process of forgiving others. Work for forgive as soon as you can, rather than letting your anger fester. आपल्या मनामध्ये ही
रागाची द्वेषाची भावना चिघळत ठेवण्यापेक्षा आपण ताबडतोब निर्णय घेऊन आपल्या स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक देवाकडून आपल्याला स्वास्थ्य, आरोग्य, पापांची क्षमा मिळावी म्हणून वी नीड टू टेक क्विक डिसिजन. इफिस्कराचं पत्र याचं 4 अध्याय 26 आणि 27 मध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही रागावा. कोणी आपल्यासाठी वाईट केलेलं आहे, आपल्याला त्रास दिलाय, सहज प्रवृत्ती आहे. दिस इज मेंटल फॅकल्टी that we do get angry and we do get upset. That's okay. But the Bible says, तुम्ही रागावा. You can get angry, but do not sin. पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नयेत, रागातच आपला अंत होऊ नये. सातत्याने हा राग आपण हार्बर करू नये आणि त्याच्यामुळे सैतानाला वाव मिळतो आणि म्हणून सैतानाला आपण वाव देऊ नये. काईन आणि हाबिलाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर जर ठेवलं तर आपल्याला माहित आहे की त्याला अतिशय राग आला आणि रागाचं पर्यवसन हे पापामध्ये झालं. त्याने आपल्या भावाचा काईनाने हाबिलाला मारून टाकलं. देवाने त्याला सांगितलं होतं की तू आवर आपल्या रागाला, नाहीतर पाप तुझ्या उभरण्यावरती आहे. बट ही डिड नॉट लिसन. Cain went and murdered his own brother, and this everything started with anger. He got angry with his brother, which was terminated. This anger was terminated into a dreaded sin. म्हणून decide that you won't and you want to keep on letting that person hurt you by holding grudge. You don't want to do that. And so we have to ask again the help of the Holy Spirit to get over this problem of keeping grudge against people and hurting yourself. आज आपण दुसरी पायरी, पुढची पायरी आपण बघत आहोत की क्षमा देवाने आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून आपण एकमेकांना क्षमा करावी. God has forgiven us all our trespasses. Psalm 103 talks about it. पूर्वेकडून पश्चिम जितके दूर आहे तितके त्याने आपल्या अपराधापासून दूर केले आहेत. And why? बाप जसा आपल्या मुलावर ममता करतो तसंच परमेश्वर त्याचे भय धरणाऱ्यावर ममता करतो. तो आमची प्रकृती जाणतो. कोणाचा नाश होऊ नये तर सर्वांचं तारण व्हावं अशी त्याची इच्छा आहे. And so याच्या पुढची पायरी जी देवाने आपल्यासाठी केलेली आहे त्या पायरीपर्यंत आपण पोहोचायला हवं. जस्ट टू फॉरगिव्ह अँड फॉरगेट should not happen with us. We need to take another step, and that step is the step of reconciliation with God and reconciliation with man. देवाबरोबर समेट आणि माणसा मध्ये समेट. समेटाची व्याख्या जर लिगली आपण जर बघितली तर पूर्वी एकमेकांशी संघर्ष असलेल्या दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन पार्टीज मध्ये शांतता पूर्ण किंवा मैत्री पूर्ण संबंधांचा किंवा नात्यांचा जीर्णोद्धार करायची किंवा ते नाते परत नीट करायचे. There is a difference between forgiveness and reconciliation. क्षमा आणि समेट यामध्ये भेद आहे. जुन्या करारामध्ये the Old Testament, as we read, we find this. When we look at the relationship between God and man, humanity, we see a vast difference between forgiveness and reconciliation. Through a system of sacrifice, Israelites received forgiveness, but their relationship with God was never fully restored because the cross of Jesus Christ had not come. वधस्तंभावर प्रभूने जो समेट घडवून आणला अगोदरच्या आणि ख्रिस्ताच्या नंतरच्या सर्व लोकांसाठी, तो वधस्तंभ अजून आलेला नव्हता. And therefore, जरी लोकांच्या पापांची क्षमा झाली पण देवाबरोबर आणि माणसाबरोबर नातं मात्र
जे व्यवस्थित हवं होतं ते झालेलं नव्हतं. इट वॉज नॉट रिस्टोर्ड. इट वॉज नॉट फुली रिस्टोर्ड. Now what is forgiveness? Forgiveness is a necessary factor, a necessary component of reconciliation. If there is no forgiveness, reconciliation cannot take place. जर क्षमा देण्यात आलेली नाही, क्षमा स्वीकारण्यात आलेली नाही, तर समेट होऊ शकत नाही. बट इट्स ओनली पार्ट ऑफ द सोल्युशन. क्षमा देतो पण रिकन्सिलिएशन नाही. क्षमा इज अ पार्ट ऑफ दिस प्रोसेस ऑफ रिकन्सिलिएशन. We see that in our own relationship, आपले जे नाते संबंध असतात, we may forgive what someone has done to us, something wrong he has done to us, but doesn't necessarily restore the relationship. आपण त्यांना क्षमा देऊ पण मग अबोला त्यांच्याबरोबर बोलणार नाही, त्यांच्याशी काही कर्तव्य नाही, काहीच संबंध ठेवायचा नाही, म्हणजे नातं काही सुधारलेलं नाही. क्षमा केलेली आहे आपण, क्षमा केलेली आहे पण नातं सुधारलेलं नाही. इन ह्युमन रिलेशनशिप रिकन्सिलिएशन रिक्वायर्स बोथ पार्टीज. दोन्ही लोकांनी एकत्र येऊन आपले काही कारणे आहेत ते सॉर्ट आउट करायचे आणि नंतर एकमेकांना क्षमा करायची. एकमेकांना क्षमा केल्यानंतर समेट येतो आणि दे आर रिकन्साइल्ड विथ इच अदर. तेव्हा समेट आणि क्षमा या दोन्ही गोष्टी निराळ्या आहेत, पण समेटासाठी क्षमेची आवश्यकता आहे. क्षमा देवाण आणि घेवाण आदान प्रदान केल्याशिवाय reconciliation is not possible. God was and is the only unique forgiveness giver and the one who accepts forgiveness, who has done both the required elements that is necessary for reconciliation on his part. आणि म्हणून वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की पूर्ण झालेलं आहे. He said it's finished. There, this is what Jesus did. He brought peace between God and man, and he brought peace between man and man. प्रभू येशू ख्रिस्ताने देव आणि माणूस यांच्या नात्यामध्ये शांती प्रस्थापित केली. त्याच प्रकारे माणूस आणि मानवामध्ये शांती प्रस्थापित केली. And this is a very, very necessary principle to be followed in our life. Peace with God and peace with men. पुष्कळदा आपल्याला असं वाटतं आणि आपण तसं करतो, आपण शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, चर्चला जातो, दान धर्म देतो, चॅरिटी करतो, सर्व काही करतो आपण, आणि आपण म्हणतो की माझं आणि देवावरून राहते, मला दुसऱ्यांचं काही करायचं नाहीये. बट लेट मी रिमाइंड यू, you cannot maintain only one relationship and be a believer or a Christian. You need to have peace with God. At the same time, with the result, you need to have peace with your neighbors, other people. Only one relationship will not make you Christian, will not make you believer, will not make you a child of God. So God is the only person who made on his own reconciliation possible, and that reconciliation, to samet, ती शांती देव आणि माणूस आणि माणूस आणि माणूस, हा त्रिकोण आहे. ही सरळ रेषा नाही आहे, त्रिकोण आहे. वरती देव, त्रिकोणाच्या वरती देव आणि दोन्ही बाजूला माणसं. So all this relationship is inbuilt and depends upon each other. You know, God draws sinners into relationship with him, and it is his initiative. For God's part, he has forgiven me for my rebellion against him, but he goes beyond that. He actively woos the sinners back to himself. His spirit and grace work within the life and sinners
टू कन्विक्ट देम, योहान 17, 7 ते 11, योहान 6, 14. पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी, तो जगाची खात्री, धार्मिकतेबरोबर, नीतिमत्वाबरोबर, पापाबरोबर, पापाच्या साठी तो खात्री करून देतो आणि सर्व सत्यात तो नेतो. आणि ही इनिशिएटिव्ह देवाची आहे. बाय फेथ एक्सेप्ट God's move of reconciliation. The Bible teaches that all I bring to the table of faith. मी जसा आहे तसा देवाच्या सान्निध्यात येतो. And God has done everything needed for reconciliation. What I got to do is just accept God's reconciliation. No reservation, just accept. That's the reconciliation that we accept by faith. And when we accept this reconciliation, peace with God into effect, we are in peace with other people. उलट जर आपण बघितलं तर जर आपलं नातं इतरांबरोबर नीट नाही आहे, म्हणजेच आपण देवाने जे रिकन्सिलिएशन ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी प्रस्थापित केलेलं आहे, साध्य केलेलं आहे, ते अजून आपण स्वीकारलेलं नाही. अजून जरा प्रखर आणि कठीण आणि कठोर शब्दात जर मी हेच म्हटलं तर देवाने आपल्या पापांची क्षमा केलेली याचं कन्व्हिक्शन अजून मला आलं नाही, किंवा आणि मी ते एक्सेप्ट केलं नाही. कारण देवाने माझ्यासाठी ख्रिस्तामध्ये जे काही साध्य केलं वधस्तंभाच्या द्वारे, त्यावर मी अजून जर विश्वास ठेवला नाही तर ते माझ्या आचार आणि विचार आणि उच्चारामध्ये हे कधीच उतरू शकत नाही. इट कॅनॉट पेनिट्रेट in my thoughts, words and deeds if I have not accepted the cross of Lord Jesus Christ, where he has reconciled God and man and man and man. जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये कलुषितपणा आहे, द्वेष आहे, whenever we harbor grudge against people, it's a straight principle that our relationship with God is not the relationship we ought to have. आपलं देवाबरोबर नातं बिघडलेलं आहे, म्हणून आपलं नातं इतरांबरोबर नीट राहू शकत नाही, स्ट्रेट आहे. मागे मी काही उदाहरणं दिलीत आणि आज एकच उदाहरण आपण बघूया. मी जी काही उदाहरणं दिली त्यामध्ये एक उदाहरण मी उत्पत्ती 33व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये एसाव आणि याकोब यांचं मी उदाहरण दिलं. याची संपूर्ण गोष्ट आपल्याला माहित आहे, झालेला वृत्तांत. थोडक्यात त्याची समरी सांगतो. द ब्रदर्स वर बॉर्न टू आयझॅक. त्यांचे वडील द सन्स ऑफ अब्राहम, इसाक आणि त्याचे हे 2 मुलं एसाव आणि याकोब. आणि याकोबाची आई थोडी क्राफ्टी होती. When Isaac is near death, he desires to give Esau मोठा वरिष्ठ किंवा त्यांच्या कुटुंबातला वडील. The older of the 2 brothers is blessings. Today we bless things all the time and it means approval of acceptance. But in biblical times, the blessing was to grant another piece of honor or status. And in his case, ज्याला आपण म्हटलं वडील धाऱ्या माणसाचा पुत्राचा अधिकार, तो त्याचा अधिकार होता. पण आपल्याला माहित आहे की याने एसावाने त्याला भूक लागली होती आणि भुके पोटी त्याने आपल्या भावाला हा अधिकार देऊन टाकला. आणि जेव्हा याकोब हा गेला इसाकाकडे, इसाकाचे डोळे तोपर्यंत तो ऑलमोस्ट अंध होता.
आणि म्हणून त्याने हात सापडले त्याचे, आणि तो म्हणत होता की वाणी याकोबाची वाटते पण हात मात्र एसावाचे वाटतात. पण तरीही त्याने हा अधिकार, प्रथम पुत्राचा अधिकार आणि आशीर्वाद त्याला देऊन टाकला. प्रचंड मोठं घातकाचं पाप त्याने केलं. आणि या दोन भावांमध्ये वितुष्ट आलं. हे दोन भाऊ त्या घातक पापामुळे, त्याच्या आईच्या क्राफ्टी नेचरमुळे, त्याच्या या मुलाला वडीलधाऱ्या पुत्राचा अधिकार मिळावा म्हणून जे सर्व तिने नाटक रचलं ते सक्सेसफुल तर झालंच, पण त्याचे परिणाम हे दोघं भाऊ विभक्त झाले. पाप दोन लोकांना वेगळं करतं, घात करतं. पाप देव आणि माणूस यांना विभक्त करतं. आणि हे विभक्त झालेलं सरळ सरळ उदाहरण एदेन बागेमध्ये आपल्याला माहित आहे की पापाचं परिणाम मरण झालं. आणि हे मरण म्हणजे देव आणि माणूस यांची ताटातूट, कायमची ताटातूट. पण देवाने याच्यासाठी माणसाला निर्माण केलं नव्हतं, पण माणसाला निर्माण केलं होतं की त्याच्या सहवासात राहावं. आणि म्हणून तो सुंदरसा 14वा अध्याय योहान कृष्ण वर्तमानाचा, ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुमचं अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ देऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या पित्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असते. आणि शेवटी ते सर्व वचन वाचत असताना प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण असावं. एदेन बागेमध्ये तुटलेली संगती प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर रिकन्सिलिएशन घडून आणून परत संयुक्तिक केली, जोडली. आणि जे सर्व विश्वास ठेवतात योहान 3:16, त्यांचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, परत देवाच्या सहवासात राहण्यासाठी त्यांना स्टेटस मिळावं, त्यांना ऐपत मिळावी, त्यांना पात्रता मिळावी, याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर रिकन्सिलिएशन साध्य केलं. आणि म्हणून या याकोब आणि एसाव यांच्या उदाहरणावरून काही गोष्टी आपण शिकू शकतो. आणि या गोष्टी आपण बघून आजचं मनन आपण बंद करणार आहोत. पहिली गोष्ट आपण शिकतो की समेट हा देवापासून, समेटाची सेवा किंवा समेट हा देवापासून सुरू होतो. रिकन्सिलिएशन बिगिन्स विथ गॉड. 32 उत्पत्ती 32 आणि 1 आणि 2 मध्ये असं म्हटलं, इकडे याकोब आपल्या वाटेने जात असतात, देवदूत त्याला भेटले, देवाचे दूत त्याला भेटले. त्यांना पाहून याकोब म्हणाला, हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणचे नाव त्याने महनाईम, 2 सैन्य असे ठेवले. He met with angels. Whatever was said, angels आणि याकोब यांच्यामध्ये जे काही संभाषण झालं ते खूप स्पष्ट त्या पवित्र शास्त्रात दिलेलं नाही, बट वी कॅन थिंक समथिंग पॉझिटिव्ह अबाउट इट. थोडा काय असं आपण करू शकतो. Whatever was said motivated Jacob to make amends, to admit his wrong and make amends with his brother Esau. ही एक गोष्ट देवाच्या दूताच्या दर्शनामुळे त्याला प्राप्त झाली. आणि जोपर्यंत पवित्र आत्म्याची टोचणी माणसाला लागत नाही, तोपर्यंत स्वतःच काय चुकलं ते कबूल करून त्याच्याबद्दल देवाची माफी मागण्याची त्याला कुठल्याही प्रकारे इच्छा होत नाही. रोमकराच्या पत्रामध्ये असं पण म्हटलेलं आहे की जो पवित्र आत्म्याने भरलेला माणूस आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला कधीही वाईट बोलत नाही त्याच्याविषयी. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारेच प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे असं माणूस कबूल करतो.
सो इट्स द प्रॉम्प्टिंग ऑफ द होली स्पिरिट. या ठिकाणी देवदूत यांचं दर्शन झालंय त्याला, बट इट इज द मिरेकल ऑफ कन्व्हर्जन is a direct result of the Holy Spirit. Holy Spirit आपल्या मनामध्ये कार्य करतो, टोचणे लावतो, आपल्या चुका आपल्याला दाखवतो, आपले अपराध आपल्याला दाखवतो, आणि तोच आपल्याला सामर्थ्य आणि शक्ती देतो ते सुधारण्यासाठी. सो यांच्या संदर्भामध्ये त्याचं काय चुकलेलं आहे आणि हे चुका सुधारण्याची त्याला इच्छा त्याच्या मनामध्ये आली. आणि या ठिकाणी लेट मी गिव्ह यू वन caution, and the caution is this. Here the principle: don't seek God unless you want to make things right with others. देवाच्या प्रार्थना, देवाचे नाव घेणं, देवाची भक्ती करणं, याच्या मागे तुम्ही लागू नका जर इतरांबरोबर तुमचं नातं योग्य नाही. इतरांबरोबर तुमचं नातं योग्य करा, नीट करा, आणि नंतर देवाला म्हणा, देवा हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जे काही आपण म्हणतो, प्रार्थना करतो ते करा. अँड दिस इज एक प्रकारची सूचना आहे आपल्याला. हे एक सरळ सरळ प्रिन्सिपल आहे, तत्व आहे की डोंट सीक गॉड अनलेस यू वॉन्ट टू मेक थिंग्स राईट विथ अदर्स. दुसरी गोष्ट आपण शिकतो या दोघांच्या भावांच्या रिकन्सिलिएशनच्या द्वारे. रिकन्सिलिएशन कम्स बिफोर रिकन्सिलिएशन विथ गॉड. हे पण निर्भर आहे समेट. आपला देवाबरोबर समेट झाल्यावरच आपला इतरांबरोबर समेट शक्य आहे. नव्हे इतरांबरोबरचा आपला समेट देवाबरोबर समेट आपला झालेला आहे, याचा परिणाम आहे. इट्स अ डायरेक्ट रिझल्ट that we have been reconciled with God and so we reconcile with the people. Those angels showed up for a reason. सहजच त्याला भेटले नाही. And that reason I believe was, to inform Jacob that before things can be right with God, they have to be right with his brother. याच्यासाठी आपल्याला पुष्कळशा पवित्र शास्त्रामध्ये वचन आहेत. मत्ते 5:23 आणि 24 मध्ये म्हटलेलं, यास्तव तू आपले दान अर्पण करायस वेदी जवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही असेल असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. म्हणजे आपली शास्त्र, प्रार्थना, दान धर्म करणं, चर्चला जाणं, चॅरिटी करणं, हे सर्व व्यर्थ आहे जर आपल्या भावाबरोबर आपण समेट केला नाही. आपल्या शेजाऱ्यांबरोबर आपले संबंध नीट नसतील तर, आपल्या शेजाऱ्यांचा जर आपण हेवा दावा द्वेष करत असू, बऱ्याच इतर नातेवाईकांमध्ये, घरामध्ये हे द्वेष आणि इतकंच केवळ नव्हे तर स्पाइटफुल ॲटिट्यूड, डिसलाईक, अँगर, हार्बरिंग ग्रज, या सर्व जर असल्या तर देवाकडे आपण जाणं हे शक्य नाही. हे शक्य नाही. लेट अस गेट रिकन्साइल्ड विथ गॉड अँड बिफोर दॅट रिकन्साइल्ड विथ अ ब्रदर. यास्तव तू आपले दान अर्पण करायस वेदी जवळ गेला. चर्चला आपण पाय ठेवल्या आपल्याला स्मरणात यायला पाहिजे. प्रभोजन घेण्याच्या वेळेस आपल्या स्मरणात यायला पाहिजे की जर माझं नातं, माझं मन नीट नाही आहे काही लोकांच्यासाठी, आय बेटर अमेंड अँड देन कम टू वर्शिप द लॉर्ड. या ठिकाणी एक प्रिन्सिपल परत आपल्याला एक तत्व आपल्याला सापडतं. यू कॅन लिव्ह इन हार्मोनी विथ युअर हेवनली फादर अंटिल यू आर लिव्हिंग इन हार्मोनी विथ ह्युमन युअर ब्रदर्स अँड सिस्टर. जोपर्यंत तुमचं नातं हार्मोनियस आहे, चांगलं आहे, प्रेमाचे संबंध आहेत इतरांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर, आपल्या घरामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये,
तोपर्यंत देवाबरोबर आपली हार्मोनी आहे, आपलं नातं नीट आहे. तिसरी गोष्ट आपण शिकू शकतो, आणि उत्पत्ती 32:3 आणि 5 मध्ये आपण असं वाचतो, याकोबाला माहित होते की त्याने चूक केली आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट to know that we have been wrong, we have done something wrong. आपण कोणाच्या विरुद्ध अपराध केलेला आहे हे कळणं आणि मान्य करणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि इथूनच सुरुवात होते तारणाची. तारणाची पहिली पापी आहे, पहिली पायरी आहे, मी पापी आहे. With this the process of salvation begins. मी पापी आहे. काही इतर तत्वज्ञानाच्या मत तत्वज्ञानाप्रमाणे असं म्हणतात की माणसाला पापी म्हणणं पाप आहे. माणसाला पापी म्हणणं पाप आहे. तुम्हाला माहित असेल की तत्वज्ञान कुठून आलेलं आहे, पण पवित्र शास्त्र असं म्हणतं, रोम 3:23, सर्वांनी पाप केलं आहे, ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. नीतिमान कोणी नाही, एकही नाही. आणि या ठिकाणी याकोबाला माहित होते की त्याने चूक केली आहे आणि ती चूक त्याला सुधारण्याची आवश्यकता आहे, म्हणून त्याला प्रथम पाऊल उचलणं भाग पडलं. आणि म्हणून रिकन्सिलेशन मस्ट बी इंटेन्शनल, स्वइच्छेने घेतलेलं प्रथम पाऊल आहे. आणि या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जर आपल्याला समेट हवा असेल, एखादी गोष्ट आपल्याला सारखी सारखी चाचत असेल, आपले बिघडलेले नातेसंबंध सारखे सारखे आपल्याला ऑब्स्ट्रक्ट करत असतील, आपल्याला त्याचा त्रास होत असेल, आणि अर्थातच देवाबरोबर आपलं नातं तुटतच, नीट राहतच नाही, तर हे प्रिन्सिपल आहे की आपण समेटासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि समेट घडवून आणण्यासाठी हे आवश्यक आहे. कोणीच पुढाकार नाही घेतला तर मग समेट कसा घडून आणेल? एक चांगलं उदाहरण जर द्यायचं झालं तर, समजा असं होऊ नये, गॉड फॉरबिड, पण ऍक्सिडेंट झाला आणि हात फ्रॅक्चर झाला. ज्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला त्याचा हात फ्रॅक्चर झाला की तो तसाच राहतो का? नाही. लगेच डॉक्टरकडे जाऊन मग ते एक्सरे काढायचं, ते बँडेज बांधायचं, हात कास्ट मध्ये ठेवायचा वगैरे वगैरे, हात असा लटकून ठेवायचा आणि औषध पाणी घ्यायचं, तो बरं होण्याची शिकस्त आपण सर्वजण करतो. बरोबर आहे ना? मग जर आपलं नातं संबंध बिघडलेले आहेत, तर जर आपण तसेच ठेवले, जर हात तसाच ठेवला, तर तो किती त्याचा त्रास होणार, ते दुखत राहणार, ते बरं होणार नाही, तो हात आपल्याला वापरता येणार नाही, तो हात कमी होईल, काही काही केसेस मध्ये तो हात वाळून जाईल, पुष्कळशा गोष्टी त्याचे दुष्परिणाम होतील. आणि नातेसंबंधाचं तसंच आहे. जर आपले नातेसंबंध बिघडलेले आणि आपण समेट करत नाही, तर तुटलेला हात तसाच ठेवण्याची आपण प्रयत्न करत असतो. दिस इज रॉंग, ऍब्सोल्युटली रॉंग. The process of reconciliation मध्ये 18 आणि 15 मध्ये सांगितलेलं आहे की आपण हे रिस्टोर करण्यासाठी, नातेसंबंध स्पष्ट, चांगले, नीट करण्यासाठी, प्रेमाचे, मैत्री पूर्ण करण्यासाठी आपण पहिलं पाऊल उचलायला पाहिजे. आणि 3 शब्द खूप चांगले आहेत जे आपण नेहमी मॅक्झिम म्हणून ठेवायला पाहिजे. क्लॅरिफाय, नॉट कन्फ्रंट. Always clarify, not confront. आणि एक प्रश्न मला विचारायला पाहिजे, could it be that some of our relationship are lived in grinding silence because we are unwilling to take the initiative in beginning the process of reconciliation? आपलं असं इज्जत घोंगडं पडलेलं आहे का? असाच आपल्याला त्रास होत आहे का? असंच देवाबरोबरच्या आपल्या नात्यामध्ये त्यामुळे अडखळ येत आहे. 2 कोरिंथ 5:16 आणि 21, 16 ते 21 मध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो.
ख्रिस्ताबरोबर समेट केलेले व्हा असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि ख्रिस्तात इतरांबरोबर समेट घडवून आणा. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की ही समेटाची सेवा स्वीकारून समेटाची सेवा करा. स्पष्ट आदेश आहे. ख्रिस्ताठायी असलेले हे नवजीवन आपल्याला आहे. 2 कोरिंथ 5:16-21 ख्रिस्ताबरोबर समेट केलेले व्हा, ख्रिस्तात इतरांबरोबर समेट घडवून आणा आणि समेटाची सेवा स्वीकारून समेटाची सेवा करा. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही. आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले आहे. म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. आणि काय म्हणतो प्रेषित पाऊल त्या ठिकाणी, देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. बी रिकन्साइल्ड विथ गॉड, देवाबरोबर समेट घडवून आणा. ख्रिस्तात आणि ख्रिस्तात इतरांबरोबर समेट घडवून आणा. रिकन्साइल्ड विथ अदर्स. आणि तिसरी गोष्ट, एक्सेप्ट द मिनिस्ट्री ऑफ रिकन्सिलिएशन. देवाबरोबर समेट आपण घडवून आणू. थोडं आत्मपरीक्षण करूया, आपलं काय चुकते आहे देवाच्या नात्याबरोबर आणि इतरांच्या नात्याबरोबर. आणि आज हा निर्णय आपण घेऊया की मी ख्रिस्ताने मला दिलेले आणि माझ्यासाठी पूर्ण तयार केलेला समेट तो मी स्वीकारू आणि ख्रिस्ताबरोबर समेट केलेला मी होऊ. ख्रिस्ताच्या समेटामुळे इतरांबरोबर समेट घडवून आणू आणि समेटाची सेवा मी आजपासून या क्षणापासून सुरू करेल. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि थोरसा आदेश परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझं मनापासून उपकार मानतो. तुला विनंती करतो परमेश्वरा, पवित्र आत्म्याचं प्रचंड सामर्थ्य आणि प्राबल्य आम्हा सर्वांना अशासाठी दे की ख्रिस्ताबरोबर आम्ही समेट केलेले जीवन जगू, इतरांबरोबर समेट केलेले जीवन जगू आणि ही समेटाची सेवा स्वीकारून आम्ही या सेवेमध्ये इतरांना सुद्धा खेचू तुझ्या राज्यात. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावाने प्रार्थना ऐकते, स्वीकार. आमेन.